सकाळी सकाळी ना मस्त बटाटे उकडण्यासाठी टाकलेले होते आणि सध्या ना आता आम्ही चुलीवरच बटाटे उकडतो, कारण की चुलीवरचा बटाटा आहे ना असा मऊदार शिजतो, त्यामुळे आता आहे ना चुलीवरच बटाटे शिजवतो, कारण की जास्त प्रमाणात चकली करतो ना आता, त्यामुळे मग चुलीवरचा बटाटा एकदम छान शिजतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये शिजतो। सकाळी सकाळी आईने ना मस्त चूल पेटवून दिलेली होती इकडे। अमृताचा रिझल्ट लागला आहे आणि रिझल्ट घेऊन आलाय तर इकडं छान मार्क्स पडले, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। आम्ही पार्टी भाऊ दीदीकडून आम्हाला का आमच्याकडून देऊ तुम्हाला? कडून पाहिजे, माझ्याकडून नाही। ठीक आहे चालेल चालेल। अमृताला आहे ना रिझल्ट लागला होता आणि 85% भेटले होते। 11th सायन्सचे पेपर त्यांनी दिलेले होते। आणि आता इकडे ना मी हरिदास मामाच्या लग्नाच्या पुऱ्या म्हणजे सांजोऱ्या होत्या, तर तिकडे आलेली होती। मला यायला उशीरच झालेला होता, कारण की मी ज्या वेळेस आली त्यावेळेस पुऱ्या होतच आलेल्या होत्या। पाहिलंच नाही, आमचे मामा मस्त पुऱ्यात आत आहे आणि मम्मी पण आहे। मला वाटलं संपल्या असतील। हाय कर, हाय सगळ्यांना हाय कर, हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी अर्चना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे ना हरिदास मामाच्या पुऱ्या आहे, तर म्हणजे सांजोऱ्या, तर मी तिकडे आले आणि मला यायला उशीरच झाला आहे, कारण की ना घरामध्ये पण मी आज काम काढलेलं होतं चकलीचं, तर मी आता आली आहे आणि इकडे सगळ्यांच्या मस्त पुऱ्या सोडले, तर तुम्ही बघू शकता। पुऱ्या निम्म्या होतच आल्या होत्या, तर इकडे आजीन त्या बसलेल्या होत्या आणि इकडे मामी ना मस्त पुऱ्या कापण्याचं काम करत होत्या, तर छान अशा पुऱ्या कट करत होत्या। तर इकडे ना मस्त आहे ना पुऱ्या भरण्याचं काम चालू होतं, तर सारण कालच करून ठेवलेलं होतं, मम्मी आणि काकूने सारण करून ठेवलेलं होतं। तर सगळ्या बायका आहे ना पुऱ्या काही लाटत होत्या, काही पुऱ्या भरत होत्या आणि मम्मी ते ना पुऱ्या तळण्याचं काम करत होते। पुऱ्यांचं सारण आहे ना खूपच छान झालेलं होतं, तर अंकिता वहिनी, आत्या, अर्चना मामी त्या पण आलेल्या होत्या पुऱ्यांसाठी। ही माझी चांदोरीची मावशी आहे, ती पण आलेली होती, पण तिला पण यायला उशीर झालेला होता, कारण की तिला पण भरपूर लांबून यायचं असतं ना, त्यामुळे। तर आता नानी तिच्याशी बोलतीये, म्हणजे माझी काकू आणि हे काका आहेत ते पण आलेले होते। पप्पा पण आले, मम्मी, मामा, काका, मामी यांच्या मस्त गप्पा रंगलेल्या होत्या इकडे आणि पुऱ्यापर्यंत आणण्याचं काम सुरू होतं। ते ना आमच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या, तर खूप छान म्हणजे हसी मजाक चाललेली होती आमची। अंकिता वहिनी, हरिदास मामा आणि प्रयाग पण होता, म्हणजे हरिदास मामाचा छोटा भाऊ। तर आता आहे ना सगळ्या बायकांच्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर आहे ना सगळ्या बायकांना बसून आहे ना पुऱ्या देण्यात आल्या होत्या खाण्यासाठी, आणि आमच्या इकडे घरी पण देतात। आमच्या इकडे ना लग्नाचे सर्वच कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडतात, पारंपरिक पद्धतीने लग्नाचे कार्यक्रम आमच्या इकडे होत असतात। तर आत्ता बायका मस्त पुऱ्या खाण्यासाठी बसलेले होते इकडं।
पप्पा आणि मम्मी ना इकडे ना कुरड्या दळण्याचं काम करत होते आत्ता. तर पप्पांना पण माझ्या तळता येतं, तर पुऱ्या वगैरे काही असलं की पप्पाच तळत असतात खूप. आमच्याकडे ना गावाकडे एक पद्धत आहे की लग्नाच्या सांजोऱ्या असल्या की माणसेच तळतात. तर सर्व माणसे बसलेली असतात आणि ते तळतात. माझ्या लग्नाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच पुऱ्यांचा, त्यावेळेस तुम्हाला कळेलच की सर्व माणसेच असतात आमच्या इकडे तळण्यासाठी बसलेली. मी ना पुऱ्या झाल्यानंतर घरी आली होती आणि ना आत्ता घरी मस्त पॅकिंगचं काम सुरू झालेलं होतं मिस्टर आणि दादांचं. तर दोघे पण ना पॅकिंग लागलेले होते. तर आता इकडे चकल्या वगैरे सर्व पॅक करून झालेलं होतं. वडे किस होता ना मागच्या स्टॉकमध्ये तो, आणि हिरवी चकली, तर ही हिरवी चकली आहे. तर छान लागते हिरवी चकली पण खायला. आणि इकडे खीर पापड्या त्या पण भरायच्या होत्या, म्हणजे पॅकिंग करायच्या होत्या. तर चालू होतं, सगळेजण बसलेले होते. तर सगळ्यांचं मदतीचं काम चालू होतं पॅकिंग करायचं. मी काही पॅकिंग करायला बसत नाही, कारण की मला ऑर्डर लिहायचं काम असतं, त्यामुळे पॅकिंग करून झालेली होती. आणि ना मिस्टरांना काम असल्यामुळे ना शंभू आले होते, पार्सल मोठ्या गाडीमध्ये घेऊन जायचे होते ना, तर ते आलेले होते गाडी घेऊन. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.